सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। या सैनिकांनी मातृभूमीच्या संरक्षणासाठी अनेक बलिदान दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मात्र आता भारत आणि पाकिस्तान युद्ध छेडण्याची घोषणा केली जाते। मात्र आता यावर माजी सैनिक संघटना एकत्र येऊन त्या भारताच्या बरोबर असल्याचे देखील सांगण्यात येते। काय सांगाल, आता निवेदन देण्यासाठी आलाय तुम्ही? हे बघा, युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थितीमध्ये सध्या भारतीय सैन्यामध्ये प्रशिक्षित मनुष्यबळ हे कमी आहे आणि त्याकरता आमच्यासारखे अनुभवी जे सेवानिवृत्त माजी सैनिक आहेत त्यांचा अनुभव हा सेकंड लाईन म्हणून किंवा सपोर्ट बेस म्हणून खूप कामाला येऊ शकतो। ती देशाची गरज आहे आणि त्याकरता आम्ही स्वतःला व्हॉलेंटिअर केलेलं आहे। जर तसं आव्हान भारतीय नौसेना किंवा भारत सरकारकडून झालं तर आम्ही त्याला निश्चितपणे सातारा जिल्हा आणि अखंड भारतातले माजी सैनिक, नौसैनिक, वायुसैनिक हे सशस्त्र सेनांना पाठबळ देतील। हे निवेदन आम्ही आज माननीय रक्षामंत्री राजनाथ सिंग तसेच जिल्हाधिकाऱ्यांतर्फे त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहोत। तसेच भारतीय नौसेना प्रमुख ॲडमिरल त्रिपाठी साहेब त्यांनाही पाठवत आहोत। सातारा जिल्ह्यात किती आजी माजी सैनिक आहेत, किती स्टाफ आपला होता सैनिकांचा, आणि ते कसं काय करतील? सातारा जिल्ह्यात सगळ्यात जास्त संख्या जी आहे ती माजी सैनिकांची आहे महाराष्ट्रात बघितलं तर, महाराष्ट्राच्या तुलनेत। आणि त्याचबरोबर माजी नौसैनिकांची संख्या देखील सातारा जिल्ह्यात सगळ्यात जास्त आहे। तर हे सर्व माजी सैनिक, माजी नौसैनिक जे आहेत ते प्रशिक्षित आहेत, अनुभवी आहेत आणि आपल्या अनुभवाचा जर सरकारनं जर देशासाठी जर आम्हाला आमचा अनुभव जर मागितला तर न मागताही आम्ही आमचा अनुभव किंवा आमचं जे जीवन आहे हे आपल्या संरक्षण दलासाठी देण्यासाठी आम्ही तयार आहोत। भारतीय नौसेनेचे इथं सगळ्या ब्रँचेसचे प्रशिक्षित नौसैनिक सातारा जिल्ह्यात सगळ्यात जास्त आहेत। त्यामुळं सातारा जिल्ह्यातल्या नौसैनिकांची प्रातिनिधिक संघटना, संपूर्ण संघटना म्हणून प्रतिनिधी म्हणून आम्ही आज इथं जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी इथं उपस्थित राहिलेलो आहोत। दादा, किती लोक आता आपल्या बरोबर आहेत, म्हणजे किती सैनिक आहेत आणि आर्मी असेल, एअरफोर्स असेल, नेव्ही असेल, किती माजी सैनिक आहेत? आता सातारा जिल्ह्यामध्ये लेटेस्ट स्ट्रेंथ माजी सैनिक जवळ 27,000 आहेत आणि प्रत्येक फोर्सेसमध्ये मिळून 27,000 आहेत। आणि सर्वांची इच्छा आहे, आपल्याला माहिती आहे की प्रत्येक वेळी ह्या कुरापती काढल्या जातात, निष्पाप लोकांची हत्या केली जाते। हे किती वेळ आपण सहन करायचं? आता सहनशक्ती संपत आलेली आहे। आता देश एकजूट झालेला आहे। सरकारनं याबाबतीत त्वरित निर्णय घेऊन शत्रू राष्ट्र म्हणजेच पाकिस्तानचा नायनाट करावा। याच्यासाठी हे सर्व सैनिक, माजी सैनिक, भारतीय नौसेनेतलेच नाहीत तर सशस्त्र सेनेतले सर्व सैनिक आणि पॅरामिलिटरीमधले सुद्धा जे माजी सैनिक आहेत ते सर्व तयार आहेत। आम्ही सर्वांशी बोलणी केलेली आहेत आणि ते प्रत्येकजण म्हणतं की भारत सरकारनं आम्हाला बोलवलं, आम्ही आमच्या मातृभूमीसाठी आमचं जीवन देण्यास आम्ही तयार आहोत, आम्ही आहुती देण्यास तयार आहोत, आम्ही बलिदान करण्यास तयार आहोत। हे सगळ्यांची इच्छा आहे। म्हणून आता ही जबाबदारी आता भारत सरकारची, त्यांनी याबाबतीत त्वरित निर्णय घ्यावा। शेवटी कसं आहे, युद्ध करायचं म्हटल्यानंतर तयारी लागते। जरी आत्ता कोणी लोक बोलत असेल की 13 दिवस झाले तरी सरकार काही निर्णय घेत नाही वगैरे, प्रत्येक युद्धाची एक रणनीती असते की केव्हा आपण काय केलं पाहिजे। त्याप्रमाणे तिन्ही फोर्सेसच्या प्रमुखांशी भारत सरकार बोलतंय, प्रमुख लोक बोलत आहेत, त्याप्रमाणे रणनीती आखली झाली। परंतु आमची एवढीच विनंती की यावेळची रणनीती तुम्ही आखाच, आम्ही त्याच्यासाठी तयार आहोत आणि आम्ही सक्सेसफुल करून दाखवू। भारतीय नागरिकांनी भारतीय सशस्त्र सेनेवर विश्वास ठेवावा। भारतीय सशस्त्र सेना ही जगातली सर्वश्रेष्ठ सैन्य आहे। त्यामुळे आमच्यावर विश्वास ठेवा, आमच्या सैनिकांच्यावर विश्वास ठेवा। आम्ही हे युद्ध जिंकून दाखवून जसे पहिले दिलेले आहेत, यावेळेस आम्ही पाकिस्तानचे 4 तुकडे केल्याशिवाय राहणार नाही, आमची ग्वाही आहे आपणाला। एकंदरीत जर बघायला गेले तर माजी सैनिक संघटना हे आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। भारत सरकारनं निर्णय घ्यावा आणि महाराष्ट्रासह साताऱ्यातील सैनिक, माजी सैनिक येण्यासाठी तयार असल्याचे देखील त्यांनी सांगितलंय। कॅमेरामॅन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।